रविवार म्हटलं की आमच्या दिनचर्येची गाडी तशी 2 तास उशिराच धावते. पण उशिरा धावत असली तरी उंबरठा पूजन आणि देवपूजेशिवाय आमच्या दिवसाची सुंदर सुरुवात होत नाही. तर या पद्धतीने आज उंबरठा पूजन केलं होतं. या पद्धतीने देवपूजा केली होती. मम्मीने मला येताना ही फुले दिली होती आणि बघू शकताय देवपूजा किती सुंदर वाटत होती आज, कारण देवांना फुलं घातली होती त्यामुळे. त्यानंतर माझी जी नित्यसेवा आहे ती करून घेतली, कारण त्याच्याशिवाय पण जीवनात मजा नाही. आणि त्यानंतर गुलाबाच्या झाडाला इतकी सारे गुलाब लागले होते. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया. त्यानंतर शिवजयंतीला मी माहेरी होते, त्यामुळे सांजेच्या पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या आणि घरी सगळ्यांना काहीतरी वेगळं खायचं होतं आणि रविवार होता, भरपूर वेळ होता, म्हणून म्हटलं आज हे बनवून घेऊया. मस्त अशा सांजेच्या पोळ्या बनवून घेतल्या. या पद्धतीने मी जे गोळे असतात ते भरून घेते आधी आणि त्यानंतर निवांतमध्ये ह्या पोळ्या भाजून घेत असते. म्हणजे काय होतं, गोळा भरण्यात आणि चपाती लाटण्यात आपला वेळ जात नाही, तेवढा वेळ वाचला जातो. त्यानंतर बघू शकता इथं म्हणजे सगळ्या पोळ्या ज्या आहेत सांजेच्या ते बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर जेवण करून घेतलं. संध्याकाळच्या वेळी या पद्धतीने स्वामींच्या मठात आरतीला जाते आणि आरती करून आले. आरती करून आल्यानंतर आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजे भाऊचा धक्का. आज रविवार असल्यामुळे भाऊचा धक्का होता आणि प्राजक्ताच्या या सुंदर गाण्याने दिवसाचा एंड पण केला. चला इथेच एंड करते. भेटू परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.